हा 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 हा. सणवार कोणाला आवडतात? सगळ्यांना. सणावाराच्या वेळी काय मिळतं आपल्याला खायला? घरात तर वेगळे वेगळे पदार्थ बनतात, पण आपण बाजारातून काय आणतो? प्रशांत कॉर्नर, चितळे बंधू, काका हलवाई आणि अशा सगळ्या दुकानातनं आपल्याला काय मिळतं? मिठाई. हलवाई काय करतात? वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवून सणांसाठी विकायला ठेवतात. आपला राजा असतो ना, त्याला काय ते दिवशी सुचतं माहीत नाही. मिठाई जेवढी छान ताजी असेल तेवढी छान, पण तो सगळ्या हलवायांना फरमान काढतो, मला यावेळी सगळ्यांनी रंगीत मिठाई केलेली हवी आहे. आपण रंग टाळतो का तर त्याच्यामुळे काही केमिकल्स जातात पोटात. इथे काय, राजाचा हुकूम, सरा खोपे, चला घाला रंग. हलवाई आधी खायचे रंग घालतात, ते जसे संपत येतात, पण राजाचा हुकूम तर मानला पाहिजे की रंगीत मिठाई हवी आहे. मग ते काय करतात? दुसरे सबस्टँडर्ड कलर वापरतात. हे आपल्या तेनाली भाऊंच्या लक्षात येतं. राजाला नुसतं सांगितलं की राजा असं नको करू, मग ते कसलंही घालतायत रंग आणि मग त्याच्यामुळे हे होतंय ते होतंय, माणसं आजारी पडतील, हे काही त्याला पटणार नाही. त्याच्यापेक्षा आपण त्याला सिद्ध करून दाखवूया. मी तुम्हाला आधीच सांगून टाकलं जे काय आहे ते. तर तेनालीरामा काय करतो? एक कपड्याचं दुकान घेतो, तिथे कपडे रंगवायचं काम करतो आणि रात्रंदिवस काम करत असतो, रात्रंदिवस. तेनालीरामा आला नाहीये खूप दिवस दरबारात, हे राजाच्या लक्षात येतं. का नसेल बरं आला हा? त्याला शोधायला शिपाई पाठवतात. शिपाई पोचतात तो कुठे असतो तिथे. त्यांनी ना एक कपडे रंगवायचं दुकान घेतलेलं असतं आणि रात्रंदिवस काम करत असतो, रात्रंदिवस कपडे रंगवायचं काम. का तर त्याचं मिशन काय असतं? रंग संपवायचे लवकरात लवकर. का बरं? विचार करून ठेवा. तोपर्यंत मग काय होतं? राजा चिडतो, दाखवत नाही चिडलोय, कारण आपला जवळचा माणूस आहे ना. परत एकदा त्याला फरमान सोडतो की तुला यायला हवंय आता. तर राजाने बोलवलंय, दुसऱ्यांदा बोलवलंय, म्हणजे आता न जाण्याचं डेअरिंग कशाला करा, राजाची खफामर्जी कशाला करून घ्या, म्हणून तेनाली जातो राजाकडे. राजा म्हणतो, तेनाली अरे काय चालवलंयस तू? कपड्याचं दुकान काय काढलंयस? कपडे रंगवतोयस काय? आणि हे काय काय प्रकार आहे तुझा? महाराज, त्याचं काय आहे ना की तुम्ही सांगितलेत सगळ्यांना रंगीत मिठाई बनवायला, त्यांच्याकडचे रंग आलेत संपत, मग ते कपडे रंगवायचे रंग घेत आहेत. पण ही जे डायज आणि केमिकल्स असतात ना कपड्याच्या, ह्यानी माणसांना इजा होऊ शकते. त्यांना काय, त्यांना तुमची आज्ञा पाळल्याचं समाधान मिळतंय. कपडे रंगवतोय, कपडे रंगवतोय, कपडे रंगवतोय. पण ते खाऊन ती मिठाई आपली माणसं, आपली प्रजा आजारी पडेल. आपल्याला हवंय का तसं झालेलं? नकोय ना? मग काय करायचं ह्याच्यासाठी आता? ते रंग संपवायला हवेत. ते काम मी करतोय. कपड्यांना वापरून 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 रंग संपवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला पटतंय का आपली माणसं आजारी पडणं, आपली प्रजा आजारी पडावी असं वाटतंय का तुम्हाला? नाही. राजाला लगेच लक्षात येतं तेनाली काय सुचवतोय आपल्याला ते. आणि राजा काय करतो? परत एक फरमान काढतो, अरे रंगीत मिठाई बनवायचं थांबवा रे थांबवा, लवकरात लवकर थांबवा. साधी मिठाई बनवा आणि कुठलेही सबस्टँडर्ड कलर वगैरे काही वापरून करायचं नाहीये. फक्त खायचे रंग वापरून करा जे केलं असेल ते. नसेल ती मिठाई फेकून द्या, घाणेरड्या कलरची बनवलेली असेल ती. राजा असतो, त्याच्या हुकमाची ताबेदारी सगळे करतात. पण हे कशामुळे शक्य होतं? तेनालीच्या हुशारीने. जर त्यांनी सांगितलं असतं, महाराज हे असं असं होतंय, तसं होतंय आणि थांबवा. तू कोण रे मला विरोध करणारा? प्रत्येक गोष्टीत काय तुझं मला काहीतरी आडवं लावतोयस, असं म्हणून राजा चिडला असता आणि त्यांनी थांबवलं नसतं हे काम. पण सगळे परिणाम पण दाखवून देतो तेनाली की हे असं होऊ शकतं.
हे बघितल्यावरती राजाच्या लक्षात येतं की आपली प्रजा आजारी पडून नाही चालणार आपल्याला, आणि मग तो ती रंगीत मिठाई बनवायचं थांबायला सांगतो. मिठाईसारखी पोटात जाऊन लोक खरंच आनंदी होतात, खुश होतात. चांगलं आहे ना? मिठाई सगळ्यांना आवडते. ती मिठाई चांगली खावी की नाही, थोडं खावं पण चांगलं खावं. राजाला हे सगळं आवडल्यामुळे तो नुसतीच शाब्बासकी नाही देत तेनालीला, त्याला काहीतरी बक्षीस पण देतो. तेनाली आपला एकदम श्रीमंत होणार आहे, सारखी त्याला बक्षीसच मिळत आहेत. कधी सोन्याचं मिळतंय, कधी कसलं मिळतंय, मजाच चालली आहे त्याची. म्हणजे हुशारीने माणूस खूप पैसे कमवू शकतो, बरोबर ना? म्हणून मी पहिल्या गोष्टीपासून तुम्हाला सांगते, हुशार बना, हुशार बना, हजरजबाबी बना, आणि जे काय आहे ते काय काम करतो हे लक्षात घ्या, त्याचे परिणाम काय होतील ते लक्षात घेऊन मग काम करा. नुसतं राजाने सांगितलंय म्हणून केलंय असं नाही. बी ब्रेव, बी स्मार्ट. जिथे हवं तिथे राजालाही अपोज करा की हे नको करायला. आपण एवढं तर सांग, अपोज करायचं म्हणजे नुसतं फायटिंग करायची नाही, नीट पण सांगू शकतो, महाराज हे 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 चुकीचं आहे, ते आपण नको करायला. सो फॉलो दिस. थँक्यू.